तुम्ही कालभैरव मंदिरातील ही प्रचंड गर्दी नेहमीच पाहिली असेल, पण जर तुम्हाला शांत आणि निवांत दर्शन घ्यायचं असेल तर एक सोपा उपाय आहे. सकाळी लवकर उठून मंदिरात पोहोचणं. इथे खूप कमी गर्दी असते तेव्हा. हे मंदिर उज्जैनचं एक अतिशय प्रसिद्ध शक्तिस्थान आहे. इथे भक्तांकडून दारूचा प्रसाद अर्पण केला जातो. ही या मंदिराची एक वेगळी आणि खास ओळख आहे. तुम्हाला जर गर्दीमधून दर्शन घ्यायचं नसेल तर लॉंग विकेंड्सला येणं टाळा आणि शक्य असल्यास वीकडेजला या. खूप छान आणि निवांत दर्शन होईल तुमचं. यानंतर पुढे आम्ही गेलो उज्जैनमधील अष्टविनायक रूपातील चिंतामणी गणेश मंदिरात. हे मंदिर खूप सुंदर आणि प्रसन्न आहे. महाराष्ट्रामधील अष्टविनायक गणपतीच्या प्रतिकृती इथे आहेत. यानंतर आम्ही निघालो ट्रिपच्या तिसऱ्या ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. आम्ही साधारण रात्री 9 वाजता घृष्णेश्वर मंदिरात पोहोचलो आणि इथे झालेल्या दर्शनाचा अनुभव तर शब्दात सांगता येणार नाही. कारण इथे बघताना प्रत्यक्ष शिवलिंगाला हात लावून दर्शन घेता येतं आणि हा अनुभव इतका भावनिक होता की मन अक्षरशः भरून आलं. मस्त दर्शन घेतल्यानंतर आम्ही डिनर केलं आणि खूप छान ट्रिपचा शेवट केला. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या ज्योतिर्लिंगचं दर्शन घेतलं आहे.